सो वेलकम स्टुडंट्स. तर आता आपण 5वा लेक्चर बघणार आहोत. ऑलरेडी आपण सगळे रूल्स वगैरे बघितले आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, व्हेरियस एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि त्यावरून समजून घेणार आहोत आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर. हा आपला लास्ट लेक्चर असणार आहे. ओके, चालेल. सो ऑलरेडी आपण खूप सारे पॉईंट्स बघितलेले आहेत, राईट. सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स वगैरे, बरोबर. ओके, नेक्स्ट काही गोष्टी आहेत, राईट. सो समजा असं नेम असेल, लास्ट टाइम आपण एक्झाम्पल बघितलं होतं, 2 मिथिल ब्युटेन ब्युटेन 1 ऑल. ओके, सो लक्षात काय ठेवायचं आहे की नंबर आणि अल्फाबेट, ओके, वर्डला सेपरेट करण्यासाठी आपण काय यूज करतो, हायफेन यूज करतो. आणि दोन समजा नंबर असतील 2 1, तर त्याला आपण सेपरेट करण्यासाठी दोन नंबरसाठी आपण कॉमा यूज करतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता कधी कधी तुम्हाला नेम दिलेलं असेल, त्यावरून तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर पण काढता आलं पाहिजे. ओके, तर हे कसं करणार, तर सुरुवात कधी पण वर्ड रूट पासून करायची, ती जास्त सोपं असणार आहे. वर्ड रूटमध्ये काय बघा, ब्यूट आहे, बरोबर. म्हणजे कार्बन किती असणार आहे, 4 असणार आहेत, राईट. 1 2 3 आणि 4. सो हे सगळे चेनला जॉईन असणार आहेत, बरोबर. ओके, त्याच्यानंतर ब्यूटेन ए एन ई आहे. ए एन ईचा अर्थ काय, सगळ्यांमध्ये काय असणार आहे, सिंगल बॉन्डेड असणार आहे. ओके, सो सगळ्या कार्बनमध्ये काय असणार आहे, सिंगल बॉन्ड असणार आहे. ओके, नंबरिंग पण करू शकतो, 1 2 3 आणि 4. ओके, नेक्स्ट 1 OL आहे. 1 OL म्हणजे काय, OL म्हणजे कोणता ग्रुप, अल्कोहोल ग्रुप. आणि 1 पोझिशनला म्हणजे फर्स्ट कार्बनला अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, OH. त्याच्यानंतर अजून काय दिलंय बघा, 2 मिथिल म्हणजे सेकंड पोझिशनला काय प्रेझेंट आहे, मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. सो इकडे काय येणार आहे, मिथिल येणार आहे. ओके, सो हा स्ट्रक्चर असणार आहे. आता राहिलेले कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते, 4 असते. सो कार्बनची व्हॅलेन्सी बघून किती बॉन्ड फॉर्म केले ते बघून हायड्रोजनचा यूज करून आपण काय करणार आहोत, त्याची व्हॅलेन्सी फुल करणार आहोत. सो इकडे बघा, फर्स्ट कार्बनने ऑलरेडी 2 बॉन्ड फॉर्म केलेले आहेत, व्हॅलेन्सी 4 आहे. ह्याचा अर्थ हायड्रोजन किती असणार आहे, कार्बनला कडे 2 असणार आहेत, राईट. सो हायड्रोजन 2 फर्स्ट कार्बनकडे. सेकंड कार्बनकडे बघा, 3 बॉन्ड ऑलरेडी आहेत. ह्याचा अर्थ 4 व्हॅलेन्सी करण्यासाठी एकच हायड्रोजन लागणार आहे, सो CH. त्याच्यानंतर 3 नंबर कार्बनकडे 2 बॉन्ड फॉर्म केले, त्याचा अर्थ हायड्रोजन 2 असणार आहेत. आणि चौथ्या कार्बनने एकच बॉन्ड केलाय, म्हणजे राहिलेले 3 काय असणार आहेत, हायड्रोजन असणार आहेत. सो हा काय असणार आहे, त्याचं स्ट्रक्चर असणार आहे, 2 मिथिल ब्युटेन 1 OL. ओके, आय होप एवढंपर्यंत समजलेलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके, समजा असं स्ट्रक्चर असेल. ओके, चालेल. आता बघा, आपल्याला स्टार्ट करायचं आहे, राईट, नॉमेनक्लेचर. सो ह्यामध्ये आता 3 साईड चेन्स आहेत. ओके, क्लोरीन क्लोरीन क्लोरीन. ओके, आणि हा कोणता आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. ओके, सो जास्त प्रायोरिटी कोणाला आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिडला आहे. सो तो फर्स्ट पोझिशनला असणार आहे, 1. त्याच्यानंतर 2 3 4 5 आणि 6. सेम इकडून केलं तरी आपल्याला सेमच भेटणार आहे, राईट. त्यामुळे कुठून पण नंबरिंग केलं तरी सेम भेटणार आहे. ओके, चालेल. आता आपले 5 पॉईंट्स आहेत, ते सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स, बरोबर. ओके, आता बघा, 6 कार्बनची चेन असणार आहे. ही काय असणार, आपली मेन चेन असणार आहे. सो वर्ड रूट 6 कार्बनसाठी काय असतं, हेक्स असतं. काय असणार आहे, हेक्स असणार आहे. ओके, त्याच्यानंतर ही जी मेन चेन आहे 6 कार्बनची, त्यामध्ये सगळे कार्बन कार्बनचे बॉन्ड कसे आहेत, सिंगल बॉन्ड आहेत. सो आपण इकडे काय यूज करणार, ANE यूज करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपलं मेन फंक्शनल ग्रुप काय, COH म्हणजेच कार्बॉक्झिलिक ॲसिड. आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडसाठी आपण ओके, सफिक्स काय यूज करतो, ओइक ॲसिड. ओइक ॲसिड. ओके, आणि इट इज अ टर्मिनल कार्बन, त्यामुळे तोच काय असणार आहे, कधी पण फर्स्ट पोझिशनला असणार आहे. त्यामुळे त्याची पोझिशन दाखवण्याची गरज नाही आहे, डायरेक्टली आपण सांगू शकतो. त्यानंतर हे सायक्लिक कंपाऊंड आहे, त्यामुळे इकडे आपण काय यूज करतो, सायक्लो. हा काय असणार आहे, प्रायमरी प्रिफिक्स असणार आहे. आणि सेकंडरी प्रिफिक्स काय असणार आहेत, सो 3 कार्बन आहेत, सॉरी 3 क्लोरीन आहेत.
ओके. सो 3 क्लोरीन हे काय असणार आहे, सेकंडरी प्रिफिक्स असणार आहेत. ओके. आता 3 आहेत, त्यामुळे त्यांची पोझिशन मेन्शन करणं गरजेचं आहे. सो कोणत्या पोझिशनला आहेत बघा, 2, कॉमा, ओके. नंबर्सला सेपरेट करण्यासाठी आपण कॉमा यूज करतो. 2, 4, 6. ओके. आता 3 आहेत, ह्याचा अर्थ तिकडे आपण काय यूज करणार, ट्राय यूज करणार आहोत. ओके. बघा 2 असतील तर आपण डाय यूज करतो आणि 3 असतील तर ट्राय. ओके. 4 असतील तर टेट्रा. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. सो 3 आहेत म्हणजे काय यूज करणार, ट्राय. आणि क्लोरीन असेल तर काय यूज करतो आपण, क्लोरो. सो ट्राय क्लोरो. ओके. सो आता काय करायचं आपल्याला, ॲडिशन करायचे नावाचे. सो काय आयुबीसी नेम काय असणार याचं, 2, 4, 6 डॅश ट्राय क्लोरो सायक्लो हेक्स. ओके. आता ओइक ॲसिड वॉवल आहे, त्यामुळे इकडचा ई कॅन्सल होणार आहे, हेक्झॅन नॉइक ॲसिड. ओके. आता कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ऑइक आणि ॲसिड हे काय सेपरेट वर्ड आहेत. सो एवढ्यापर्यंत एक वर्ड असेल आणि ॲसिड हा काय असणार आहे, सेपरेट असणार आहे. सो आयुपीसी नेम काय असणार आहे त्याचं, 2, 4, 6 ट्रायक्लोरो सायक्लो हेक्झॅनॉइक ॲसिड. ओके. चल नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. सो CH3, C, CH3, CH3, CH2, CH3 समजा असं कंपाऊंड आहे. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप नाही आहे, म्हणजे सेकंडरी सफिक्स नसणार आहे. ओके. काय काय जे सायक्लिक कंपाऊंड नाही म्हणजे प्रायमरी प्रिफिक्स नसेल, ज्या ज्या गोष्टी आहेत तेवढेच आपण लिहूया. ओके. सो त्यामध्ये साईड चेन्स आहेत. ओके. ही आपली मेन चेन असणार आहे, ही आपली मेन चेन असणार आहे 4 कार्बनची. आणि नंबरिंग कुठून करणार, ह्या साईडसून की ह्या साईडसून, येस इकडून करणार, कारण नंबर कमी भेटले पाहिजे CH3ला. सो 1, 2, 3 आणि 4. ओके. सो सेकंडरी प्रिफिक्स आहे, त्याच्यात कोणता प्रिफिक्स आहे बघा, साईड चेन्स आहेत 2, मिथिल ग्रुप आहेत, राईट. सो मिथिल आहेत, मिथिल. आता किती आहेत मिथिल, 2 आहेत. सो इकडे काय यूज करणार आपण, डाय यूज करणार आहोत, डाय मिथिल यूज करणार आहोत. आणि कोणत्या पोझिशनवरती आहेत, सेकंड पोझिशनला आहे, 2, 2 असणार आहे. ओके. त्याच्यानंतर प्रायमरी प्रिफिक्स नाही आहे, वर्ड रूट आहे. ओके. वर्ड रूट काय, किती कार्बनची मेन चेन आहे, 4. सो काय यूज करणार आपण, ब्यूट यूज करणार आहोत. त्याच्यानंतर सगळे मेन चेनमध्ये सगळे काय आहेत, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत. सो काय यूज करणार आपण, ANE यूज करणार आहोत. ओके. अजून काही फंक्शनल ग्रुप नाही म्हणून ते कॅन्सल असणार आहे. सो ओव्हरऑल नेम काय असणार आहे त्याचं बघा, 2, 2 डायमिथिल ब्युटेन. ओके. 2, 2 डायमिथिल ब्युटेन. ओके. चालेल. नेक्स्ट CH3, C, CH3, CH3, CH2, CH, CH3, CH3. ओके. चालेल. आता मेन चेन कोणती असणार आहे बघा, ही डायरेक्टली काय असणार, आपली मेन चेन असणार आहे 5 कार्बनची. ओके. आता नंबरिंग कुठून करणार, असं नंबरिंग करायचं आहे की मिथिलला कमीच कमी नंबर भेटला पाहिजे. सो इकडून आपण स्टार्ट केलं तर नंबरिंग काय भेटणार आहे बघा, मिथिलला 2 भेटणार आहे, 2 वरती 2 मिथिल्स भेटणार आहेत आणि 4 वरती 1 मिथिल भेटणार आहे. वाईल इकडून नंबरिंग केलं तर 2 वरती एकच मिथिल भेटणार आहे आणि 4ला काय भेटणार आहे, 2 मिथिल भेटणार आहेत. सो कमीच कमी नंबर भेटले पाहिजे आणि 2 मिथिलला कमी भेटत असतील तर ते काय असणार आहे, ओके. तर त्यावेळेने नंबरिंग काय असणार आहे, चांगलं असणार आहे. सो इकडून आपण नंबरिंग करणार आहोत 1, 2, 3, 4 आणि 5. ओके. चालेल. आता बघा ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. सो सेकंडरी प्रिफिक्स आहे. ओके. प्रायमरी प्रिफिक्स नाही आहे, वर्ड रूट आहे. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स आहे. ओके. 3च गोष्टी आहेत. सो पहिलं वर्ड रूट बघूया, किती कार्बनची चेन आहे, 5. सो काय असणार आहे, पेंट, PENT. ओके. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स सगळेचे सगळे बॉन्ड्स कसे आहेत, सिंगल बॉन्ड आहेत. सो आपण काय यूज करणार इकडे, ANE यूज करणार आहोत. ओके. आणि साईड चेन्स कोणते कोणते आहेत, CH3 सेमच साईड चेन आहे. सो मिथिल असणार आहे, मिथिल. आता किती मिथिल आहेत, 3 आहेत. सो काय यूज करणार इकडे, ट्राय. आणि त्यांची पोझिशन काय आहेत, 2, 2, 4. सो 2, 2, 4 डॅश. ओके. सो याचा नेम काय असणार आहे, 2, 2, 4 डॅश ट्राय मिथिल पेंटेन. ओके. सो हे काय असणार आहे, त्याचं IUPAC नेम असणार आहे.
राईट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. CH3 CH CH3 CH CH2 CH3 CH2 CH CH3 CH3. ओके. सो अगोदर काय करणार, फर्स्ट स्टेप काय असणार आहे, मेन चेन शोधायची आपल्याला. सो बघा, 1 2 3 4 5 6 6 कार्बनची चेन आहे. 1 2 3 4 5 6 इकडे पण काय असणार आहे, 6 कार्बनची चेन असणार आहे. 1 2 3 4 5 6 ही पण काय असणार आहे, 6 कार्बनची. पण ही आणि ही काय सेमच आहेत. ओके. सो कोणती चेन मेन असणार आहे आपली? ओके, येस, कोणती चेन मेन असणार आहे? सो मेन चेन आपली बघा, इकडून नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6. तर ह्या चेनमध्ये आपल्याला 3 काय भेटतात, आपल्याला साईड चेन्स भेटतात. व्हाईल इकडून केलं 1 2 3 4 5 6, तर इकडे आपल्याला फक्त 2 साईड चेन्स भेटतात. त्यामुळे ही काय असणार, आपली मेन चेन असणार आहे. ही काय असणार आहे, आपली मेन चेन असणार आहे. आता बघा, नंबरिंग कुठून करायचं. सो ह्या साईडचं नंबरिंग केलं तर आपल्याला काय भेटणार आहे बघा, साईड चेन्स 2ला मिथिल ग्रुप भेटणार आहे. ओके. त्याच्यानंतर 3 वरती इथिल ग्रुप भेटणार आहे. 3 वरती इथिल ग्रुप. ओके. आणि 5 वरती पुन्हा एक मिथिल भेटणार आहे. सो 2,5 आणि 3 वरती एक इथिल ग्रुप असणार आहे. राईट. व्हाईल समजा आपण इकडून स्टार्ट केलं तर इकडे आपल्याला 2 आणि 4 5 2 आणि 5 वरती आपल्याला मिथिल ग्रुप भेटणार आहेत. आणि 4 वरती आपल्याला काय भेटते, इथिल भेटते. बरोबर. सो कोणत्या साईडवरून आपल्याला काय भेटतोय, कमी नंबर भेटतोय. सो 2 5 आणि 3 ह्या साईडसून. बरोबर. सो आपण नंबरिंग कुठून करणार आहोत, इकडून करणार आहोत. सो 1 2 3 4 5 आणि 6 हे काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. ओके. सो ह्या वेळेने आपण नंबरिंग करणार आहोत. आता सेकंडरी प्रिफिक्स. ओके, प्रायमरी प्रिफिक्स नाही आहे, वर्ड रूट आहे. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स. ओके, चालेल. ओके. सो आता साईड चेन्स कोणते, ओके, अगोदर वर्ड रूट बघूया आपण. सो 6 कार्बनची चेन आहे, म्हणजे वर्ड रूट काय असणार आहे, हेक्स असणार आहे. ओके. आणि सगळेचे सगळे मेन चेनमध्ये काय सिंगल बॉन्ड आहेत, म्हणजे ANE असणार आहे. ओके. आणि आता साईड चेन्स बघूया. साईड चेन्स काय कोणत्या पोझिशनला आहेत, मिथिल ग्रुप आहे आणि इथिल आहे. राईट. मिथिल आहे आणि इथिल. आता बघा, मिथिल ग्रुप आणि इथिल ग्रुप आहे. राईट. सो अल्फाबेटिकली अगोदर कोण येतोय, इथिल अगोदर येणार आहे, ई. व्हाईल मिथिल काय असणार आहे, नंतर असणार आहे. सो साईड चेन समजा 2 असतील किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर अल्फाबेटिकली जो कोण अगोदर येईल तो पहिला लिहिणार आपण. आणि जो नंतर येईल तो नंतर लिहिणार. सो पहिलं मी काय लिहिणार आहे, इथिल लिहिणार आहे. आणि इथिल कोणत्या पोझिशनला असणार आहे, इथिल आपलं 3rd पोझिशनला असणार आहे. सो 3 डॅश इथिल. ओके. आणि डॅश मिथिल आहेत. नेक्स्ट मिथिलचे पोझिशन्स काय आहेत, सो मिथिल इज 2nd आणि 5th. सो 2,5. आता 2 आहेत, ह्याचा अर्थ आपण काय यूज करणार आहोत, डाय यूज करणार आहोत. सो डाय मिथिल काय यूज करणार आहोत, डाय मिथिल. ओके. सो 3 इथिल 2 5 डाय मिथिल हेक्झेन. सो ह्याचं नेम काय असणार आहे बघा, 3 इथिल डॅश 2,5 डाय मिथिल हेक्झेन. डायमिथिल हेक्झेन. ओके. सो आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. राईट. नेक्स्ट आपण डबल बॉन्ड रिलेटेड बघूया. डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. ओके, त्याचे एक्झाम्पल्स बघूया काही. सो CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. ओके. आता ह्या कंपाऊंडमध्ये 2 डबल बॉन्ड आहेत. ओके, 2 डबल बॉन्ड आहेत. इकडे एक रूल फक्त एक्स्ट्रा होणार आहे. ओके, तो सांगणार आहे मी तुम्हाला. सो हीच आपली काय मेन चेन असणार आहे. एकच चेन आहे, त्यामुळे हीच आपली काय असणार आहे, मेन चेन असणार आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये साईड चेन्स काहीच नाही आहेत, त्यामुळे काय असणार, फक्त वर्ड रूट असणार आहे आणि प्रायमरी सफिक्स असणार आहे. ओके. किती कार्बनची चेन आहे, 1. ओके, 4 कार्बनची चेन आहे. राईट. सो नंबरिंग कुठून पण केलं तरी सेमच असणार आहे, कारण लास्ट कॉर्नरलाच काय डबल बॉन्ड आहेत. सो 1 इकडून करूया, 1 2
3 आणि 4. ओके, चालेल. सो किती कार्बनची चेन आहे? 4. सो काय असणार आहे? ब्यूट. ओके. आता डबल बॉन्ड आहेत म्हणजे आपण काय यूज करतो इकडे? ई-एन-ई यूज करतो. काय यूज करतो? ई-एन-ई. ओके. आता कोणत्या कोणत्या पोझिशनला डबल बॉन्ड आहेत? सो फर्स्ट आणि थर्ड आहे. सो 1,3. ओके. आता 2 डबल बॉन्ड आहेत म्हणजे इकडे काय यूज करणार आपण? डाय यूज करणार आहोत. काय यूज करणार आहोत? डाय यूज करणार आहोत. सो डाय यूज करणार आहोत. आता बघा एक रूल लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल, त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे? वर्ड रूट जो असणार आहे त्याच्या लास्टला ए ॲड करायचं आहे. ओके. सो इकडे काय होणार आहे? ब्यूटा होणार आहे. काय होणार आहे? ब्यूटा. ओके. हा एक रूल आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जर डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल, तर तिकडे काय येणार आहे? एक ए येणार आहे. ओके, वर्ड रूटला. सो याचं नेम काय असणार आहे बघा? ब्यूटा 13 डाय इन. ओके, ब्यूटा 13 डाय इन. ओके, सो एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड CH. ओके, असं कंपाऊंड आहे. आता हीच आपली काय असणार आहे? मेन चेन असणार आहे. ह्या कंपाऊंडमध्ये एक डबल बॉन्ड आहे आणि एक ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, चालेल. आता आता मला सांगा, नंबरिंग कुठून करणार? ह्या साईडसून करणार की ह्या साईडसून करणार? सो कोणाला जास्त प्रायोरिटी आहे? डबल बॉन्डला की ट्रिपल बॉन्डला? येस, डबल बॉन्डला काय असणार आहे? जास्त प्रायोरिटी असणार आहे. सो डबल बॉन्ड कडून आपण नंबरिंग स्टार्ट करणार आहोत. सो 1, 2, 3 आणि 4. ओके, चालेल. नेक्स्ट वर्ड रूट आणि प्रायमरी सफिक्स. ओके, किती कार्बनची चेन आहे? 4 कार्बनची चेन आहे म्हणजे काय असणार आहे? वर्ड रूट ब्यूट असणार आहे. ओके, प्रायमरी सफिक्स. आता बघा 2 आहेत, डबल बॉन्ड आहे आणि ट्रिपल बॉन्ड आहे. जो अल्फाबेटिकली ओके, ज्याला जास्त प्रायोरिटी आहे तो काय असणार आहे? पहिलं लिहिणार आपण, आणि ज्याला कमी प्रायोरिटी आहे तो आपण काय करणार आहोत? नंतर लिहिणार आहोत. सो डबल बॉन्ड दॅट इज ई-एन-ई काय असणार आहे? पहिला लिहिणार आपण, आणि ट्रिपल बॉन्ड काय करणार आहोत? नंतर लिहिणार आहोत. ओके, सो डबल बॉन्डची पोझिशन काय? 1 आणि डॅश ई-एन-ई. ओके, आणि ट्रिपल बॉन्डची पोझिशन काय? 3. ओके, आणि काय असणार आहे? वाय-एन-ई असणार आहे. ओके, आता जर अशा गोष्टी असे आपल्याला एक्झाम्पल असतील ज्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड असेल आणि एक ट्रिपल बॉन्ड असेल, सो इकडे जो फर्स्ट जे आपण लिहितोय, राईट, सो मोस्टली ई-एन-ई असणार आहे. त्याच्यातला लास्ट ई काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. ओके, सो आपला नेम काय असणार आहे बघा? ब्यूट 1 EN 3 YNE. असं काय असणार आहे? त्याचं नेम असणार आहे. ओके, ब्यूट 1 EN 3 YNE. हे रूल लक्षात ठेवायचं आहे, कारण वाय हा वॉवल नाही तरी पण आपल्याला काय भेटणार? इकडे लास्टला ई कॅन्सल करावं लागणार आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. सो फॉर एक्झाम्पल असं असेल, CH3 CH2 C CH3 CH2 CH3 आणि इथे CHO असं समजा एक्झाम्पल आहे. सो ह्यामध्ये आता मेन चेन काय असणार आहे बघा? ही चेन आहे 5 कार्बनची, 1 2 3 4 5, बरोबर. पण आपल्याकडे इकडे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. कोणता आहे? CHO. CHO म्हणजे कोणता ग्रुप? अल्डिहाइड ग्रुप आहे तो, राईट. इट इज अल्डिहाइड ग्रुप, आणि त्याला जास्त प्रायोरिटी असणार आहे. त्यामुळे त्याला आपल्याला काय करायचं आहे? मेन चेनमध्ये इन्क्लूड करायचं आहे. ओके, सो काय करू शकतो आपण बघा? 1 2 3 4 अशा वेळेने 4 कार्बनची काय असणार आहे? आपली मेन चेन असणार आहे. सो ह्या वेने काय करू शकतो आपण? 4 कार्बनची मेन. सेम वे इकडे ही पण कन्सिडर करू शकतो, सेमच भेटणार आहे आपल्याला. ओके, सो अशी काय असणार आहे? 4 कार्बनची आपली मेन चेन असणार आहे. आता CHO अल्डिहाइड काय टर्मिनल ग्रुप आहे, त्यामुळे चेनची स्टार्टिंग कुठून करणार? CHO कडसूनच करणार आहोत. सो 1 2 3 अँड 4. ओके, इकडून काय नंबरिंग असणार आहे. ओके, चालेल. आता ह्या ह्याच्यात सेकंडरी सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. आता वर्ड रूट अगोदर बघूया. 4 कार्बनची चेन आहे म्हणजे काय असणार आहे? ब्यूट. त्याच्यानंतर
सगळे कार्बन कार्बन काय आहेत सिंगल बॉन्ड आहेत, त्यामुळे काय असणार इकडे ANE. आणि ओके, आपला फंक्शनल ग्रुप कोणता आहे अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडसाठी आपण सफिक्स AL यूज करतो, राईट. सो AL. ओके, आता टर्मिनल असेल तर मोस्टली आपण 1 लिहित नाही, राईट, कारण तो फर्स्ट पोझिशनलाच असतो. ओके, आता ए आहे तो वॉबल आहे म्हणजे इकडचं ई काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. हा सायक्लिक नाही आहे म्हणजे इकडे काय नसणार आहे. आता साईड चेन, 2 साईड चेन्स आहेत बघा. एक कोणते आहे मिथिल ग्रुप आहे, एक कोणते आहे इथिल आहे. दोघांची पोझिशन 2च आहेत, 2,2. सॉरी, 2 मिथिल आणि 2 इथिल. अल्फाबेटिकली अगोदर कोण येतो इथिल अगोदर येतो. सो 2 डॅश इथिल आणि डॅश 2 मिथिल. सो याचं नेम काय असणार आहे बघा, 2 इथिल डॅश 2 मिथिल ब्युटेनल. ओके, 2 इथिल 2 मिथिल ब्युटेनल. सो हे काय असणार आहे त्याचं नेम असणार आहे, आयुर्वेदचे नेम असणार आहे. ओके, चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 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 OH. ओके, चालेल. सो असं एक्झाम्पल आहे. आता मेन चेन सिलेक्ट करायची आहे. ओके, सो इकडची चेन बघा 1 2 3 4 आणि 5, 5 कार्बनची चेन आहे. पण त्यामध्ये सगळे फंक्शनल ग्रुप इन्क्लुडेड आहेत का, तर नाही. डबल बॉन्ड पण आहे ना. सो डबल बॉन्ड पण इन्क्लूड झाला पाहिजे आणि OH ग्रुप पण इन्क्लूड झाला पाहिजे. अशी आपली काय असणार आहे मेन चेन असणार आहे. सो मेन चेन कोणती असणार आहे बघा, ही आपली मेन चेन असणार आहे, राईट. कारण ह्याच्यामध्ये ह्या चेनमध्ये OH पण इन्क्लूड होतोय आणि डबल बॉन्ड पण इन्क्लूड होतोय. ओके, आता नंबरिंग, नंबरिंग कुठून करणार, इकडून करणार की इकडून करणार. कोणाला जास्त प्रायोरिटी आहे, डबल बॉन्डला की OH ला. सो OH ला जास्त प्रायोरिटी असणार आहे, हा फंक्शनल ग्रुप आहे. सो इकडून नंबरिंग करायचं आहे आपल्याला 1 2 3 आणि 4, बरोबर. ओके, आता नेम बघूया आपण. सो हा काय असणार आपलं साईड चेन असणार आहे. ही काय असणार आपली साईड चेन असणार आहे आणि ही आपली मेन चेन असणार आहे. सो सेकंडरी प्रिफिक्स वर्ड रूट बघूया इकडे, त्याच्या प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. ओके, आता पहिलं आपण वर्ड रूट बघूया. 4 कार्बनची चेन आहे म्हणजे काय असणार आहे ब्यूट असणार आहे. ओके, कार्बन कार्बनच्या मध्ये काय सगळे सिंगल बॉन्ड आहेत का, तर नाही, एक डबल बॉन्ड आहे म्हणजे इकडे काय येणार आहे ENE येणार आहे. काय येणार आहे ENE. आता ENE ची पोझिशन काय थर्ड आहे, 3 नंबर पोझिशनला आहे. सो 3 ENE. ओके. ओके, त्याच्यानंतर अल्कोहोल प्रेझेंट आहे, बरोबर. अल्कोहोल कोणत्या पोझिशनला आहे, फर्स्ट पोझिशनला आहे, राईट. सो इकडे फर्स्ट आपल्याला मेन्शन करावं लागतं आणि अल्कोहोलसाठी आपल्याला सफिक्स काय OL आहे, राईट. आणि O हा वॉवल आहे म्हणजे ई इकडचा ई लास्ट ई काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. आता सेकंडरी प्रिफिक्स साईड चेन्स, साईड चेन किती पॉईंटला आहे, ओके, कितव्या कार्बनवरती आहे थर्ड. आणि कोणती साईड चेन आहे ती CH2 CH3 म्हणजे इथिल काय असणार आहे इथिल. सो याचं नेम काय असणार आहे बघा, 3 इथिल ब्यूट डॅश 3 EN डॅश 1 OL. ओके, सो 3 इथिल ब्यूट 3 EN 1 OL. ओके, सो असं काय असणार आहे त्याचं नेम असणार आहे. चालेल. सेम वे नेक्स्ट एक्झाम्पल, समजा असं असेल CH3 CH CH2 OH OH. ओके, सो ह्या एक्झाम्पलमध्ये बघा 2 फंक्शनल ग्रुप आहेत OH OH. सो हीच आपली काय असणार आहे मेन चेन असणार आहे. दोन्ही फंक्शनल ग्रुप त्याचे इन्क्लूड झालेले आहेत. आणि नंबरिंग कुठून करणार, अशा वेळेने नंबर करायचा आहे की OH ला कमीत कमी नंबर भेटले पाहिजे. सो इकडून नंबरिंग केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, दोन्ही OH ला कमीत कमी नंबर भेटणार आहे. सो 1 2 3 असं असणार आहे. ओके, सो आता बघा ह्यामध्ये साईड चेन नाही आहे. सो वर्ड रूट सेकंडरी प्रिफिक्स सॉरी सेकंड प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. ओके, सो सिंगल सिंगल बॉन्ड आहेत त्यामुळे ANE यूज करणार आहोत. त्याच्यानंतर 3 कार्बनची चेन आहे त्यामुळे प्रोप यूज करणार आहोत. ओके, आता अल्कोहोल किती आहेत, 2 आहेत. सो OL अल्कोहोलसाठी आपण काय यूज करतो OL सफिक्स यूज करतो. 2 आहेत म्हणजे आपण डाय यूज करणार आहोत. आणि कितव्या पोझिशनला आहेत
1,2 डॅश. ओके. आता इकडे बघा, ऑक्सिजन अल्कोहोल आहे, त्यामुळे ओ आहे तो वॉवल आहे. आता इकडे डाय यूज करायचं नाही, आपल्याला डायला कन्सिडर करायचं नाहीये. ओ हा वॉवल आहे, त्यामुळे ई इकडचा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. सो याचं नेम काय असणार आहे बघा, प्रोपेन 1,2 डायऑल. ओके, असं काय असणार आहे त्याचं IUPAC नेम असणार आहे. चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल, जरा सायक्लिक कंपाऊंड्स बघूया आपण आता. सो CH2 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 CH3, समजा असं कंपाऊंड आहे. ओके. सो ह्या कंपाऊंडमध्ये आता दोन ऑप्शन्स आहेत. एक तर ह्याला आपण मेन चेन कन्सिडर करू शकतो, किंवा ह्याला मेन चेन कन्सिडर करू शकतो. ओके. सो कोणती मेन चेन असणार आहे, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त, ती आपली काय असणार आहे, मेन चेन असणार आहे. सो ह्यामध्ये बघा, 1 2 3 4 5 6 6 कार्बन आहेत. ओके. सो 6 कार्बन आहे, व्हाईल इकडे किती आहेत, 1 2 3 4च कार्बन आहेत. सो कोणती मेन चेन असणार आहे, ही आपली काय असणार आहे, मेन चेन असणार आहे 6 कार्बनची. व्हाईल 4 कार्बनची आपली काय असणार आहे, साईड चेन असणार आहे. ओके, ही आपली मेन चेन असणार आहे. चालेल. आता नंबरिंग कसं करणार, ह्याला कमीत कमी नंबर भेटले पाहिजे. सो 1 2 3 4 5 अँड 6. ओके. सो ही साईड चेन आहे, 4 कार्बनची चेन आहे, म्हणजे काय असणार आहे, ब्युटिल असणार आहे. काय असणार आहे, ब्युटिल. आणि पोझिशन काय असणार आहे याची, 1. ओके, फर्स्ट पोझिशनला आहे. सो याचं नेम काय असणार आहे बघा, डायरेक्टली लिहितोय, समजून घ्या जरा. पहिलं म्हणजे मेन चेन आहे, म्हणजे काय आहे ते, सायक्लोहेक्झेन आहे. काय, सायक्लोहेक्झेन. ओके. एनी आपलं काय असं आहे, प्रायमरी सफिक्स असणार आहे. हेक्स आपलं वर्ड रूट असणार आहे. आणि सायक्लो आपल्याकडे काय असणार आहे, प्रायमरी सेकंडरी प्रिफिक्स प्रायमरी प्रिफिक्स असणार आहे. ओके. चालेल. आणि आपलं 1 ब्युटिल काय असणार आहे, आपलं सेकंडरी प्रिफिक्स असणार आहे. सो याचं नेम काय होणार आहे बघा, 1 ब्युटिल सायक्लोहेक्झेन. 1 ब्युटिल सायक्लोहेक्झेन. ओके. चालेल. नेक्स्ट बघूया. जर असं असेल, ऑलमोस्ट सेम एक्झाम्पल बघतोय आपण, सायक्लोहेक्झेन आहेच, आणि जर असं असेल, CH3 CH CH2 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 CH3. ओके. सो 6 कार्बनची चेन आहे आता ही वाली. ओके. वाईल हे वाला स्ट्रक्चर पण काय, 6 कार्बनचं चेन आहे. ओके. हे पण 6 कार्बनचं आहे, हे पण 6 कार्बनचं आहे. आता कोणतं मेन चेन असणार आहे, सो आता पण सायक्लोहेक्झेनच मेन असणार आहे, कारण सायक्लिक ग्रुप जास्त स्ट्रॉंग असतात. ओके, त्याला जास्त प्रायोरिटी असते एज कम्पेअर टू स्ट्रेट चेन, राईट. त्यामुळे हेक्झेन काय असणार आहे, मेन चेन असणार आहे. सो याचं नेम काय असणार आहे बघा. आता हे ओके, इकडे काय असणार आहे, फर्स्ट पोझिशनलाच असणार आहे, 1 2 3 4 5 आणि 6. ओके. चालेल. आता ह्याला आपण सेकंड पोझिशनला जॉईन होतोय, त्याला आपण आयसो हेक्झिल म्हणणार आहोत. आयसो हेक्झिल. सो नेम काय असणार आहे बघा, आयसोहेक्झिल. आयसोहेक्झिल. सो फर्स्ट पोझिशनला आहे 1 आयसोहेक्झिल सायक्लोहेक्झेन, असं काय असणार आहे, त्याचं नेम असणार आहे. ओके. चालेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ऑलमोस्ट सेम टाईपचं एक्झाम्पल आहे. सायक्लोहेक्झेन आहे, CH3 CH CH2 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 CH3. सो आता बघा, ही जी चेन आहे ती आता किती कार्बनची आहे, 7 कार्बनची आहे. किती कार्बनची आहे, 7. 1 2 3 4 5 6 7. आणि व्हाईल सायक्लिक ग्रुप आहे ते काय, 6 कार्बनची चेन आहे, बरोबर. सो आता आपल्याला काय करायचं आहे, मेन चेन कोणती असणार आहे, ही वाली मेन चेन असणार आहे. ओके. व्हाईल ही काय 6 कार्बनची आहे, ते काय असणार, आपली साईड चेन असणार आहे. ओके. सो नंबरिंग कुठून करणार, इकडून करणार, 1 2 3 4 5 6 7. ओके. 7 कार्बनची काय मेन चेन असणार आहे. ओके. सो 7 कार्बन, ह्याचा अर्थ काय असणार आहे, तो हेप्ट, सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणजे हेप्टेन असणार आहे. आणि हा जो आहे त्याला तो काय सायक्लोहेक्झिल असणार आहे. ओके. आणि कितव्या पोझिशनवरती आहे तो, सेकंड नंबर. सो 2 सायक्लोहेक्झिल. ओके. सायक्लोहेक्झिल हेप्टेन. ओके. सो याचं नेम काय असणार बघा, 2 डॅश सायक्लोहेक्झिल हेप्टेन. सायक्लोहेक्झिल हेप्टेन.
ओके, चालेल. सो आय होप एवढेपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट आता आपण काही अजून एक्झाम्पल्स बघूया. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स पण बघायचे आहेत आपल्याला, राईट? सो समजा एक डबल बॉन्ड असेल, सो याचं नाव काय असणार आहे? सायक्लोहेक्झिन. काय नाव असणार आहे? सायक्लोहेक्झिन. ENE फक्त आपण लावलेलं आहे, राईट? ओके. जर असं असेल तर त्याला 2 डबल बॉन्ड्स असतील, ओके, अल्टरनेट. सो याचं नाव काय होणार आहे बघा? सायक्लोहेक्स. ओके, सायक्लोहेक्झा 1. आता इकडे 1 2 3 4 5 आणि 6. सो 1,3 डाय ENE. ओके, सायक्लोहेक्झा 1,3 डाय ENE. ओके. आता त्यामध्ये अजून एक डबल बॉन्ड असेल तर अल्टरनेटला समजा असं असेल, आहे तसंच इकडे पण. सो सेम नंबरिंग 1 2 3 4 5 आणि 6. सो याचं नेम काय असणार आहे बघा? सायक्लो हेक्झा 1,3,5 ट्राय ENE. ओके. आता हे नेम खूप लॉंग आहे, त्यामुळे त्याला एक अजून एक नेम दिलेला आहे, कॉमन नेम. त्याला आपण काय म्हणतो? बेन्झिन असं म्हणतो. सो बेन्झिन आपण नॉर्मली IUPAC मध्ये यूज करतो, कारण हे काय असणार आहे, खूप लॉंग नेम असणार आहे. सो अशा कंपाऊंडला, ॲरोमॅटिक कंपाऊंडला, ओके, आपण काय म्हणतो? बेन्झिन असं म्हणतो. आणि तेच आपण नॉर्मली यूज करतो, राईट? चालेल. सेम वे समजा बेन्झिन आहे आपल्याकडे आणि बेन्झिनला एक मिथिल ग्रुप आहे, तर त्याला आपण त्याचं नेम काय असणार आहे? मिथिल बेन्झिन. काय नेम असणार आहे याचं? मिथिल बेन्झिन. किंवा ह्याला अजून एक नेम आहे, टोल्युइन, आणि ते पण IUPAC प्रमाणे आपण यूज करू शकतो. ओके. सो टोल्युइन ह्याला काय म्हटलं जातं? टोल्युइन असं म्हटलं जातं. नेक्स्ट, जर बेन्झिन असेल आणि बेन्झिनला NH2 ग्रुप असेल, ओके, NH2 ग्रुप असेल, सो NH2 म्हणजेच फंक्शनल ग्रुप कोणते असणार आहे? अमाइन असणार आहे, राईट? सो ह्याला आपण बेन्झिन अमाइन पण म्हणू शकतो, बेन्झिन अमाइन म्हणू शकतो. किंवा त्याला अजून एक नाव आहे जे कॉमनली यूज केलं जातं, दॅट इज ॲनिलिन. ओके. सो ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये कॉमन नेम्स हे अलाउड आहेत आणि ते आपण यूज करू शकतो IUPAC मध्ये, राईट? सो ह्याला काय म्हटलं जातं? ॲनिलिन म्हटलं जातं. सिमिलरली जर बेन्झिन असेल आणि त्याला OH ग्रुप असेल, सो ह्याला नेम काय असणार आहे बघा? सो आपण ह्याला बेन्झिनॉल म्हणू शकतो, ओके. पण मोस्ट प्रिफरेबली आपण त्याला काय यूज करतो, काय नेम म्हणतो? फिनॉल असं म्हणतो. काय म्हणतो याला? फिनॉल. ओके. आणि हे नॉर्मली यूज केलं जातं, ओके. त्याच्यानंतर जर बेन्झिन असेल आणि त्याला कार्बोक्झिलिक ॲसिड जॉईन असेल, ओके, सो ह्याचं नेम असणार आहे बेन्झेनॉइक ॲसिड, बेन्झेनॉइक ॲसिड. किंवा मोर प्रेफरेबली आपण त्याला बेन्झोइक ॲसिड असं म्हणतो. काय म्हणतो याला? बेन्झोइक ॲसिड असं म्हणतो, ओके. नेक्स्ट, जर अल्डिहाइड असेल बेन्झिनला जॉईन, ओके, CHO ग्रुप, ओके, सो ह्याला आपण काय म्हणू शकतो? बेन्झिनल म्हणू शकतो, ओके. AL म्हणजे काय? अल्डिहाइड, सो बेन्झिनल. आता लास्ट एक्झाम्पल बघूया एक. जर असं असेल बेन्झिन आणि त्याला CH2 आणि OH असेल, ओके. आता बघा ह्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे आणि तो डायरेक्टली बेन्झिनच्या ग्रुपला नाही आहे, त्यामुळे फंक्शनल ग्रुपला आपण जास्त प्रायोरिटी देतो डबल बॉन्डपेक्षा. त्यामुळे आता आपली जी बेन्झिनची रिंग असणार आहे ती आपली काय असणार आहे? साईड चेन होणार आहे. ती काय असणार? आपली साईड चेन असणार आहे. वाईल ही काय असणार? आपली मेन चेन असणार आहे. ही काय असणार आहे? मेन चेन असणार आहे. सो कोणती मेन चेन आहे? तर मिथेन, राईट? आणि साईड चेन काय असणार आहे? ज्यावेळी बेन्झिन साईड चेन असतो त्यावेळी त्याला आपण फिनिल असं म्हणतो. काय म्हणतो याला? फिनिल, ओके. सो याचं नेम काय असणार आहे बघा? फिनिल मिथेनॉल, फिनिल मिथेनॉल, ओके. सो हे काय असणार आहे? त्याचं नेम असणार आहे. अजून पण खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, पण आपण, ओके, ऑलमोस्ट जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढे आपण बघितलेले आहेत, ओके. आणि नेक्स्ट शिकवताना बाकीचे एक्झाम्पल आपण बघत जाणार आहोत, ओके. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला, ओके. नेक्स्ट याच्या अजून पण काही एक्झाम्पल्स वरती अजून एक लेक्चर होणार आहे, ओके. चालेल. सो थँक्यू एव्हरीवन.